डॉक्टर शशिकांतजी तरंगे, नवनाथजी पडळकर, तानाजीराव थोरात, तेजस देवकाते, हनुमंताबा कोकाटे, माऊली चौरे, नानासाहेब शेंडे, बाबासाहेब चौरे, विलासबापू वाघमोडे, आकाश कांबळे, राम आजबे, शिवाजीराव मखरे, बोंद्रे दादा, जगदीश कोळेकर, शहराचे अध्यक्ष किरण गानबोटे, सीमाताई, शीतलताई, प्रतापबाबा पाटील, नवनाथजी रुपनवर, दत्तामामा, वैभव. आता मी सगळ्यांची कुठं नावं राहिली तर मला माफ करा, कारण का सर्वच आमचे भजनदास पवार सर, सगळे उपस्थित सर्व गावचे आजी माजी सरपंच, आजी माजी सदस्य, सोसायटीचे आजी माजी चेअरमन, आजी माजी सदस्य, तंटामुक्तीचे अध्यक्ष, आजी माजी अध्यक्ष, आमच्या राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा इंगोलीताई, त्यांच्या सगळ्या सहकारी, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आज आपल्या इंदापूर शहरामध्ये आज आपण शिंदे सरांचा सत्कार ठेवलेला आहे. माझ्या अगोदर माऊली वाघमोडे असतील, डॉक्टरांनी, नानांनी शिंदे सरांच्या राजकीय कारकिर्दीची माहिती आपल्या सर्वांना सांगितलेली आहे. आणि खरं तर ही गोष्ट खरी आहे की जी माणसं खडतर परिस्थितीतनं वाटचाल करून मोठी होतात त्यांचं यश हे मोठं असतं. ज्या चौंडी गावामध्ये आज सरपंच पदापासून ते आज या राज्याचे सभापती पद, हे पद मिळणं इतकं ही सोपी गोष्ट नसती. या मागे आज ते भारतीय जनता पार्टीचे आज नेते आहेत आणि एक भारतीय जनता पार्टीने त्याचा खूप मोठा हा सन्मान केलेला आहे. हे खूप मोठं पद हे नाना त्यांना तुम्ही पक्षाने दिलेलं आहे. आणि सरांचा एक स्वभाव आहे, या पदाचा उपयोग हे ते निश्चित प्रकारे आपल्या मतदारसंघाबरोबर या राज्याच्या जनतेच्या अडचणी, त्या अडचणी सोडवण्यासाठी, या जनतेला न्याय देण्यासाठी शिंदे सर नक्की भविष्यामध्ये करतील. याबद्दल आपल्या सर्वांच्या मनात कुठल्याही प्रकारची शंका असणं कारण नाहीये. शिंदे सरांचा एक स्वभाव आहे, हा माणूस निश्चित प्रकारे कष्ट करणारा आहे, मेहनत करणारा आहे आणि एक कुठेही किती मोठं संकट असलं त्याला धावून जाणार आहे. हे शिंदे सर असल्यामुळं निश्चित या पदाचा उपयोग आहे. मगाशी नाना सांगत होते, जरी आम्ही आज मंत्री असलो, शेवटी सभापती हे पद हे सर्वोच्च असतं. तेव्हा सभापती कुठल्याही मंत्र्याला आदेश देऊ शकतात, कुठल्याही मंत्र्याला कुठलंही काम हे ते सांगू शकतात. तेव्हा निश्चित प्रकारे सरांच्या माध्यमातून या राज्यातल्या जनतेची जी कामं आहेत, जी राहिलेली कामं आहेत, जी महत्वाची कामं आहेत, ती भविष्यामध्ये निश्चित प्रकारे पूर्ण आपण करूया. आज आमचे इथं शहराचे अध्यक्ष किरण गानबोटे साहेब असतील. शिंदे सर, तुम्हाला मी एवढं सांगतो की आज हा कार्यक्रमाच्या निमित्तानं आज तुम्ही ज्या इंदापूर शहरामध्ये आलेला आहे, त्या इंदापूर शहर, पूर्वी इंदापूर शहर काय होतं, आज इंदापूर शहर काय आहे, आज इंदापूर शहरामध्ये किंवा आज तुम्ही मला वाटतं भिवनवरून आला किंवा भविष्यामध्ये आमचं इंदापूर शहर शिरसोडी पुलाचं काम, उजनीचे पुलाचं काम सुरू झालेलं आहे. या शहरामध्ये आता आज मी केला जवळजवळ 200 शहरापुरतं मी सांगतो, आज जवळ 150-200 कोटी रुपयाची कामं ही इंदापूर शहरामध्ये ही सुरू आहे. तर येणाऱ्या 6 महिन्यामध्ये इंदापूर शहर हे तुम्हाला खूप बदललेलं दिसेल. येणाऱ्या 2 वर्षाच्या मध्ये शिरसोडीचा पूल झाला तर हे इंदापूर शहर तुम्हाला यामध्ये खूप सुधारणा, खूप बदललेलं तुम्हाला दिसेल. कारण का इंदापूर शहराला पूर्वी एक कुठल्या तरी प्राण्याची उपमा दिली जायची आणि या शहराला वेगळ्या प्रकारचं संबोधलं जायचं. पण हे शहर हे बदलतंय आणि बदललेलं निश्चित प्रकारे बंधू नाही, काय जादूची कांडी नसते की शहर असं लगेच बदलतं. आपल्या युतीच्या काळात
या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, या सर्वांनी या शहरासाठी खूप काही गोष्टी केलेल्या आहेत. मी तर पाठीमागच्या भाषणात पण सांगितलं होतं की या शहरासाठी गिरीजी आज आपल्यामध्ये बापट साहेब नाहीये, कैलासवासी गिरीजी बापट साहेब असतील, चंद्रकांत दादा पाटील असतील, दादा असतील, जे जे पालकमंत्री झालेत त्या पालकमंत्र्यांनी आपल्या शहरासाठी खूप काही गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. तेव्हा याचाही निश्चित प्रकारे आपण त्याचा फायदा या शहराच्या विकासासाठी घेतलेला आहे. शिंदे सर, मी तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्ही सभापती आहात, आम्हाला कुठं काय अडचणी आल्या, आम्हाला कुठं काय वाटलं, शेवटी मंत्री म्हणून आम्ही तर आहोत, तर सभापती म्हणून तुम्हाला आमच्या तालुक्यासाठी काय काय जर देता येईल ते देण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी आपल्या माध्यमातून निश्चित प्रकारे आम्हाला होईल, ही पण अपेक्षा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण करतो. मगाशी नानांनी थोडं पाटील साहेब नाना मगाशी म्हणत होते तेजस, त्यामुळं नाना तेजस हा सगळ्यांचा आहे, तेजस हा सगळ्यांचा आहे. त्यामुळे त्याचा स्वभाव आहे की सगळ्यांना मदत करणं, सगळ्यांना सहकार्य करणं. जसं आमचं हनुमंतराव कोकाटे सगळ्यांचे, आमचे शिवाजीराव मकरे सगळ्यांचे, त्यामुळं तेजस पण हा सगळ्यांचा आहे. निश्चित प्रकारे भविष्यामध्ये शिंदे सरांना आज मला वाटतं लग्नाची थीत आहे. आपल्या सगळ्यांना थोडा आता जरी मुहूर्त अक्षर जरी टाकायला मिळाला नाही तर भेटायची आपल्याला सगळ्यांना सवय, त्यामुळे आपल्याला भेटायला जायची असल्यामुळे मी अधिक न बोलता मी शिंदे सरांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मी आणि शेवटी मगाशी कुणी ते सांगितलं, शेवटी खडतर अडचणीचा काळ, शिंदे सर मोठी माणसं समोर असतात, पण आता तुम्ही जास्त कुणी किती जरी मोठा असला तर काय इतकं जनता लय हुशार असते. त्यामुळं जनता ही दाखवून देते योग्य माणसाला योग्य ठिकाणी. जरी काही गोष्टी तुम्हाला अडचणी आल्या, तुम्हाला थोडा त्रास झाला, काय थोड्या मताने तुमचा जरी पराभव झाला असला तरी शेवटी पक्ष संघटना तुम्हाला मी सांगतो अजून ह्याच्यापेक्षा तुम्हाला अजून ठीक आहे सभापतीपेक्षा अजून इतर ठिकाणी तुम्ही जाऊन बसला असता, परंतु कदाचित तुम्हाला खडतर परिस्थितीत तुम्ही कष्ट घेऊन खूप चांगल्यांना तुम्ही तिथं योग्य त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेले. शेवटी निसटता पराभव हा असतो. निसटता पराभव 2009ला पण माझा झाला होता. निसटता पराभव शेवटी आपल्याला आयुष्यामधून काही गोष्टी शिकायला मिळतात. त्या भविष्यामध्ये तुम्ही नक्की त्यामध्ये भविष्यामध्ये दुरुस्ती करचाल आणि येणारा काळ हा तुमचा एक उज्ज्वल काळ राहो, हीच आमच्या इंदापूरकरांच्या वाशीनं शुभेच्छा. आणि खडतर शिंदे सर, आता तुम्हाला माझं तर खडतर काय सांगू, सकाळी एक असायचं तर संध्याकाळी दुसरीकडे असायचं, एक बोललेलं असं दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी वेगळं असायचं. इतकं खडतर मला वाटतं कुणाच्या वाट्याला येऊ नये खडतर, पण जनता लय हुशार आहे इंदापूरची. खडतर गप्पा ठप्पा मारणाऱ्याला, भाषण जोरात बाहेर सावरून भाषण करणाऱ्या माणसाला माहित आहे, लोकांनी त्यांना त्यांची जागा ही दाखवून दिलेली आहे. त्यामुळं शिंदे सर लोक लय हुशार आहेत की हा असं गप्पा ठप्पा स्पीकरवर बोलणाऱ्या भाषणापेक्षा लोक देवकाने पडले थोडं जरा, त्यामुळं लोकांनी त्याला जागा दाखवत असतात. त्यामुळे मी शिंदे सर तुम्हाला भविष्यामध्ये तुमच्या हातून अजून चांगली कामं या राज्याची होत या अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि मी सरांना विनंती करतो की सरांनी आपल्याला मार्गदर्शन करावं अशी मी सरांना विनंती करतो.